तर जळगाव जिल्ह्यातल्या पळधी इथे 31 डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळ झाली आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने काही तरुणांकडून चालकाला शिवीगाळ झाल्याची ही माहिती मिळते आहे। वाहनामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांची पत्नी असल्यामुळे शिवीगाळ करणाऱ्या तरुणांच्या अंगावरती शिवसेनेचे कार्यकर्ते धावून गेले होते। त्यामुळे दोन गट आमने सामने आले आणि त्याचं पर्यवसान हे हाणामारीत झालं। अधिक माहिती घेऊयात मंगेश जोशी यांच्याकडून। मंगेश, नेमका काय हा प्रकार? नक्कीच प्रज्ञा, खरं 31 डिसेंबरच्या रात्री जे आहे पाळधी गावामध्ये जे आहे तुफान दगडफेक जाळपोळचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। खरं तर प्रामुख्याने ज्या पद्धतीने मंत्री गुलाबराव पाटील यांचं हे पाळधी गाव आहे आणि याच पाळधी गावामध्ये गुलाबराव पाटील यांचं कुटुंबीय जे आहे ज्या वाहनातून गावातून जात असताना खरं तर चालकाने हॉर्न वाजवल्याने काही तरुणांनी जे आहे चालकाला शिवीगाळ केली आणि त्यानंतरच खरं तर या वादाला सुरुवात झाली। काही शिवसैनिक जे आहेत शिवीगाळ करणाऱ्या तरुणांच्या अंगावरती धावून गेल्यामुळे खरं तर दोन गट जे आहेत ते आमने सामने आले आणि रात्री मध्यरात्रीच्या सुमारास जे आहे एका गटाने जे आहे तुफान दगडफेक केली। त्यानंतर गावामध्ये जे आहे अनेक दुकानं फोडून त्या ठिकाणी काही दुकानांची जाळपोळ देखील करण्यात आलेली आहे, काही गाड्यांची देखील जाळपोळ करण्यात आलेली आहे। खरं तर काल पोलीस प्रशासन जे आहे ते 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यामध्ये व्यस्त होतं। मात्र ज्यावेळेस पोलिसांना ही माहिती मिळाली त्यावेळेस पोलिसांनी तात्काळ जे आहे पाळधी गावामध्ये धाव घेतली आणि त्या ठिकाणी धरपकड करून जे आहे आतापर्यंत पोलिसांनी काही संशयितांना देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मंगेश।